लहान मुलांच्या वाढीच्या विकासाचे टप्पे म्हणजे काय? मुलांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास कुठल्या गोष्टीवर अवलंबून असतो? कुटुंबातील वातावरणाचा ह्या सर्व गोष्टीवर कसा परिणाम होतो? किंवा शाळा आणि शालेय वातावरण हे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासासाठी किती महत्त्वाचे आहे? तसेच मुलांमध्ये हे वाढीचे टप्पे जे आहेत ह्याला विलंब कसा होतो? नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आमच्या इथे 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे. तसेच लहान मुलांचे लसीकरण, वारंवार होणारा सर्दी खोकला, वजन व उंची न वाढणे, आहाराविषयी तक्रारी ह्याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जाते. मूल जेव्हा मोठे होते तेव्हा मुलाने त्यांच्या वयामध्ये काही गोष्टी ह्या अचीव केल्या असतात. ह्यालाच त्याच्या वाढीच्या विकासाचे टप्पे म्हणजेच माइलस्टोन असे म्हणतात. जेव्हा आपण माइलस्टोनचा विचार करतो तेव्हा साधारणतः हे माइलस्टोन हे मोटार माइलस्टोन्स, लँग्वेज माइलस्टोन्स, कॉग्निटिव्ह माइलस्टोन्स आणि हिअरिंग आणि व्हिजन ह्यामध्ये त्याचं विभाजन केलेलं आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की पालकांच्या मनामध्ये शंका असतात किंवा बरेचसे प्रश्न असतात की आमचं मूल एवढ्या महिन्याचं आहे किंवा वर्षाचं आहे, तर त्यांनी आता काय केलं पाहिजे किंवा त्यांनी कुठली ॲक्टिव्हिटी केली पाहिजे आणि आता जो करतोय तो त्याच्या वयाला अनुसरून योग्य आहे का तो थोडंसं इतरांपेक्षा मागे पडतो. ह्यासाठीच आपण मुलांच्या वाढीच्या विकासाच्या टप्प्याबद्दल जाणून घेऊया. मोटार माइलस्टोन्स म्हणजेच शरीराच्या हालचाली. ह्याच्यामध्ये ग्रॉस मोटर आणि फाईन मोटर असे वर्गीकरण केले जाते. तर ग्रॉस मोटर म्हणजे काय? तर ग्रॉस मोटरमध्ये मूल साधारण 4 महिन्याचे असताना त्यानं मान धरली पाहिजे किंवा 4 ते 6 महिन्यामध्ये तो पालथा झाला पाहिजे. 6 महिन्याचे बाळ हे विथ सपोर्ट कुठलाही आधार देऊन बसले पाहिजे. त्यानंतर 9 महिन्याचे बाळ हे रांगले पाहिजे. तसेच 10 महिन्याच्या बाळाने कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊन उभे राहिले पाहिजे. तसेच 12 महिन्याचे बाळ हे कुठल्याही आधाराशिवाय उभे राहू शकते किंवा कुणाचे बोट पकडून किंवा आधाराने ते चालू शकते. ह्यासारख्या गोष्टींचा ग्रॉस मोटार ह्या माइलस्टोनमध्ये समावेश होतो. आता फाईन मोटार ह्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. फाईन मोटर म्हणजे काय की हातांचा वापर करून केलेल्या हालचाली. ह्याच्यामध्ये साधारणतः 4 महिन्याचे बाळ हे त्याच्यासमोर जर काही एखादी वस्तू नेली किंवा काही नेलं तर ते दोन्ही हातांनी पकडण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर 6 महिन्याचे बाळ जे आहे ते आपण त्याच्यासमोर एखादी गोष्ट नेली किंवा खुळखुळा किंवा एखादं खेळणं नेलं तर ते एका हाताने पकडू शकते. 7 महिन्याचे बाळ हे एखादी वस्तू आपण त्याच्याकडे दिली तर एका हातातनं ती दुसऱ्या हातामध्ये घेऊ शकते. तसेच 9 महिन्याचे बाळ हे अंगठा आणि इंडेक्स फिंगर ह्यांचा वापर करून काही गोष्टी पकडण्याचा प्रयत्न करू शकते. तर 3 वर्षाचे बाळ हे साधारण आपण जर का त्याला एखादी पेन्सिल किंवा पेन दिली तर तो त्याच्यावरती वर्तुळ काढू शकतो. त्याच्यानंतर 4 वर्षाचे बाळ आहे हे क्रॉस काढू शकते. 5 वर्षाचे बाळ आहे हे व्यवस्थितरित्या एक चौकोन काढू शकते. ह्यासारख्या बऱ्याच गोष्टींचा फाईन मोटार ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये समावेश होतो. आता आपण मुलांचे सोशल डेव्हलपमेंट म्हणजे त्यांच्या सामाजिक विकासाचे टप्पे कुठले आहेत ह्याबद्दल जाणून घेऊया. बाळ जेव्हा 2 महिन्याचे होते तेव्हा त्यांना सोशल स्माईल येते. म्हणजे बाळाच्या समोर जर का आई किंवा कुटुंबातली व्यक्ती गेली तर ते त्याच्याकडे बघून हसते. बाळ जेव्हा 6 महिन्याचे होते तेव्हा त्यांच्यामध्ये स्ट्रेंजर अँझायटी डेव्हलप होते. स्ट्रेंजर अँझायटी म्हणजे काय की अनोळखी व्यक्ती दिसली तर त्याच्याकडे बघून रडणे किंवा घाबरणे ह्यासारख्या गोष्टी होतात. 9 महिन्याचे बाळ हे आपल्याला बाय बाय, टाटा असं हाताने करू शकते. 12 महिन्याचे बाळ जे आहे आपण एखादा आदेश दिला किंवा इकडे ये असं जर का बोललं तर त्या गोष्टीचे ते पालन करू शकते. 18 महिन्याचे बाळ हे एखादी गोष्ट त्याला जर का हवी असेल तर त्याच्याकडे ते बोट दाखवून आपल्याला सांगू शकते. हे सगळे मुलांच्या सामाजिक विकासाचे टप्पे आहेत. माइलस्टोनचा जेव्हा विचार करतो ह्यासारख्या वाढीच्या विकासाच्या टप्प्याबरोबरच मुलांचे IQ म्हणजेच हिअरिंग आणि दृष्टी ह्याचाही समावेश होतो. जेव्हा बाळ हे 2 महिन्याचे असते तर त्याच्यासमोर जर का त्याचे आईवडील गेले तर त्यांना ते बघण्याचा प्रयत्न करते. 3 महिन्याचे बाळ जे आहे एखादी व्यक्ती त्याच्या आजूबाजूला दिसली किंवा एखादी गोष्ट त्याच्या नजरेसमोर फिरवली तर त्याच्याकडे ते फोकस करण्याचा म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा ते प्रयत्न करते. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वाढ होताना मुलांनी हे जे टप्पे आहेत त्यांच्या वाढीचे हे योग्य त्या वयामध्ये अचीव केले पाहिजे. काही मुलांमध्ये 2-3 महिन्याचा फरक आपण बघू शकतो कारण प्रत्येक मुलांची शारीरिक वाढ, बौद्धिक वाढ ह्यासारख्या गोष्टीवर ते अवलंबून असते आणि वेळेत जर का आपण इंटरव्हेन्शन केलं तर मुलांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक तसेच बौद्धिक वाढ होण्यासाठी आपण पूर्णपणे मदत त्यांना करू शकतो. कुटुंबातील वातावरणाचा मुलांच्या विकासावर कसा परिणाम होतो याबद्दल आपण जाणून घेऊया. पालकांचे प्रेम, काळजी आणि घरातील सुरक्षित वातावरण मुलांच्या आत्मविश्वासाच्या विकासासाठी
वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात. कुटुंबामध्ये जर का ताणतणाव असेल, आर्थिक परिस्थिती, तसेच पालकांच्या वर्तणुकीचा जर का मुलांच्या समोर सारखी चिडचिड होत असेल किंवा एखादी गोष्ट मुलांनी केली नाही तर त्यांना जर का त्या एखाद्या गोष्टीसाठी किंवा प्रेशराईज केले जात असेल, सारखं चिडचिड होत असेल, तर ह्याचा मुलांच्या मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो. शाळा आणि शैक्षणिक वातावरण हे मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठी कसे महत्त्वाचे आहे. मूल जेव्हा शाळेत जायला लागते तेव्हा शाळेमधले एकंदरीत वातावरण, शिक्षणाच्या पद्धती, मुलांना समजून घेण्याच्या शिक्षकांच्या पद्धती, त्यांची शिकवण्याची पद्धत किंवा शाळेतील इतर मुलांचे त्याच्याशी वागणूक किंवा व्यवहार कसा आहे, यासारख्या बऱ्याच गोष्टीवर मुलांचा शाळेमध्ये कसा होतो हे अवलंबून असते. मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुटुंबातील वातावरण तसेच शाळेतले वातावरण ह्याबरोबरच आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याचे वातावरण कसे आहे, त्यातली संस्कृती किंवा सांस्कृतिक परंपरा ह्याचाही मुलांच्या विचारसरणीवर आणि वर्तनावर परिणाम होतो. मुलांमध्ये होणारे विकासाचे टप्पे जर काही सगळ्याच मुलांमध्ये दिसत असतील तर काही मुलांमध्ये त्याचं उशिरा येणं किंवा फार त्यात डिले होणं ह्यासारख्या गोष्टी आपल्याला का दिसतात. सगळ्या मुलांमध्ये एकाच वेळेला ते का दिसत नाहीत आपल्याला. तर ह्याचे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे हे प्रत्येक मुलांची जी त्याचा बौद्धिक विकास आहे ह्यावरही ते अवलंबून आहे. याबरोबरच इतर अनेक गोष्टी आहेत ज्या मुलांच्या वाढीच्या विकासाच्या टप्प्यावर परिणाम करतात. त्यामध्ये प्रामुख्याने बाळ जेव्हा गर्भाशयामध्ये असते तेव्हा त्याच्या मेंदूला जर का कुठली इजा झाली, म्हणजेच बाळ पोटात असताना आईला जर का कुठलं इन्फेक्शन झालं असेल, त्यामध्ये साधारणतः टॉर्च ग्रुप ऑफ इन्फेक्शन हे महत्त्वाचे आहे, किंवा आईला हायपरटेन्शन असेल किंवा तिला डायबिटीस असेल किंवा आईने गर्भधारणेदरम्यान कुठल्या गोळ्या घेतल्या असतील किंवा कुठल्या गोळ्या जे डॉक्टरनी प्रिस्क्राईब केल्या आहेत त्या योग्य वेळे नाही घेतल्या तर ह्याचा परिणाम मुलांच्या मेंदूवर होऊ शकतो. तसेच जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा ते रडले नाही किंवा मूल हे कमी वजनाचे किंवा कमी वयाचे असेल, तसेच जर का जन्मतः बाळाला कावीळ झाली असेल किंवा झटका आला असेल तर ह्यासारख्या अनेक गोष्टींचा परिणाम हा मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक वाढीवर होतो. त्यामुळं आपल्याला हे वाढीचे विकासाचे टप्पे जे आहेत ह्या अशा मुलांमध्ये डिले होताना दिसतात. याबरोबरच जेव्हा मूल मोठे होते तेव्हा कौटुंबिक वातावरण तसेच मुलांना मिळणारे पोषण तसेच शाळेमध्ये मिळणारे वातावरण ह्यासारख्या अनेक गोष्टींचा मुलांच्या वाढीच्या विकासावर परिणाम होतो. म्हणूनच जेव्हा आपण मुलांच्या वाढीच्या विकासाचे टप्पे म्हणजेच त्यांचे डेव्हलपमेंटल माइलस्टोनबद्दल बोलतो तेव्हा आपले मूल जेव्हा आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट ते इतर मुलांपेक्षा थोडंसं उशिरा करत आहे किंवा डिले होते किंवा बऱ्याचशा गोष्टी तो करत नाही आहे, तर आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच जर का आपण मुलांना तज्ज्ञांच्या उपचाराबरोबरच जर का मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजेच ह्याच्यामध्ये जेव्हा आपण स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट किंवा बिहेवियरल थेरपिस्ट ह्यांचं जर का आपण समन्वय साधला तर मुलांमध्ये हे डिले होणारे माइलस्टोन्स आहेत आपण त्यांना योग्य प्रकारे मदत करून त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यांच्या वाढीच्या विकासामध्ये आपण निश्चितच मदत त्यांची करू शकतो.